बंधू बहिणींनो, आज मी आपल्याशी जातीबद्दल बोलणार आहे. आपण सगळे जात मानतो, जात जगतो असंही म्हणता येईल. परंतु ही जात आपल्या शरीराचा भाग आहे का? जसे शरीराचे अवयव आहेत, आपले नाक, तोंड, डोळे, हात, पाय वगैरे, तशा प्रकारे जात काही आपल्या शरीरामध्ये नाही आहे, परंतु तरी आपण मानतो. आणि ती मानतो अशा प्रकारे की आपण आपला समाज जात व्यवस्था अगदी देवाने निर्माण केली. देवाने निर्माण केली, देव सुद्धा आहे की नाही हा प्रश्न आहे. म्हणजे देवानं निर्माण, देवच नाही तर देवानं जात कशी निर्माण? ही माणसाने निर्माण केलेली आहे. ही कल्पना आहे. जात ही एक कल्पना आहे. या देशामध्ये ज्या लोकांनी जात निर्माण केली ते स्वतःला उच्च समजणारे आहेत, परंतु ते या देशातील पण ती नव्हते. महात्मा फुले असो, कोणी जे आक्रमक आर्यांनी या देशावर आक्रमण केल्यावर इथल्या लोकांना गुलाम केल्यावर त्यांची गुलामी कायम राहण्यासाठी, त्यांच्यामध्ये भेद निर्माण करण्यासाठी त्यांनी जाती निर्माण केल्या, जाती जातीमध्ये ढकललं आणि त्यांनी स्वतःला सर्वोच्च स्थान घेतलं. ते या देशामध्ये तुम्हाला ही समजूत आहे की ते म्हणतात तुम्ही नीच आहात. आणि मुळामध्ये हे जे ज्यांना नीच म्हटलेलं आहे किंवा शूद्र म्हटलेलं आहे, हे लोक त्यांचे शत्रू होते. इथे ते आल्यावर ते त्यांच्याशी संघर्ष करावा लागला. म्हणजे हे त्यांनी निर्माण केलेली जी जात व्यवस्था आहे किंवा वर्ण व्यवस्था आहे, ती कल्पना आहे आणि ती कल्पना इथल्या लोकांवर लादली. त्यांनी स्वतःवर पण ती कल्पना लादून घेतली की आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही आर्य आहोत, उच्च आहोत. अशा प्रकारची ही कल्पना त्यांनी डोक्यात घातली आणि त्यांनी लोकांवर लादली. म्हणून जात ही नॉन बायोलॉजिकल आहे, अशरीरी आहे, शरीराचा भाग नाही आहे. ती आता तुमच्या डोक्यामध्ये आहे, मेंदूमध्ये आहे, मनामध्ये आहे. तेव्हा ही जी जात आहे, ही जात आपण काढून टाकू शकतो मनातून, डोक्यातून, आणि म्हणतो बा आम्ही सगळे माणसं आहोत. पहिल्यांदा आपण माणसं आहोत. धर्म आणि जात हे नंतर आलेल्या गोष्टी आहेत. तेव्हा आपण या जातीला जर काढायचं असेल, मनातून काढलं तर तुम्ही मोकळे होता. जात हे एक बंधन झालेलं आहे, जात हे एक कोंडवाडा झालेला आहे. तुम्हाला वाटतं आपली जात वेगळी आहे, त्याची जात वेगळी आहे, आपली जात अशी खालीवर आहे, हे पण तुम्ही मानता. म्हणजे कल्पनेच्या जगामध्ये तुम्ही राहता आणि कल्पनेच्या माध्यमातून तुम्ही खाली किंवा वर, उच्च किंवा नीच होता. ही कल्पना तुम्हाला काढून टाकायची आहे. जात व्यवस्था नष्ट करायची म्हणजे काय करायचं आहे? तर मनातून ती जात काढून टाका. जे लोक स्वतःला उच्च समजतात, समजा या देशातील ब्राह्मण स्वतःला उच्च समजतात, ते कुठल्याही दृष्टीने उच्च वगैरे नाही आहे. काय त्यांची रंग, रूप किंवा हातपाय हे काही वेगळे आहे का? सारखेच आहे सगळ्यांचे. म्हणजे जगातल्या सगळ्या लोकांचे शरीरी अवयव जे आहेत ते सारखेच आहेत. ते जातीप्रमाणे, धर्माप्रमाणे बदलत नाही आहे. म्हणून धर्मसुद्धा एक प्रकारची कल्पनाच आहे. धर्म हा नंतर आलेला भाग आहे. मनुष्य प्राण्याचा या पृथ्वीवर जेव्हा उदय झाला किंवा मानवाची जी निर्मिती निसर्गप्रमाणे झाली, त्यामध्ये धर्म नव्हता, जात नव्हती. परंतु ही जात धर्म नंतर आलेले आहेत. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जात व्यवस्था किंवा जात मनातून काढली तर आपल्याला मोकळं होता येईल. जातीच्या बंधनातून, जातीच्या एक प्रकारच्या कोंडवाड्यातून आपण बाहेर येऊ, माणूस म्हणून जाऊ. आणि म्हणून या देशामध्ये या जाती व्यवस्थेनं खूप घाण केलेली आहे. जाती व्यवस्थेनं विषमता निर्माण केलेली आहे. जाती व्यवस्थेचा त्यांनी एवढा गलबला केला आहे की त्याच्यामुळे ते संपत्ती, स्थिती आणि धन वगैरे याचा सुद्धा वाटा जातीप्रमाणे झालेला आहे. म्हणजे कल्पनेला त्यांनी प्रत्यक्षात आणलेलं आहे. हे जे भयंकर प्रकार या देशामध्ये आहे तो जगामध्ये कुठेही नाही आहे. आणि म्हणून या जाती व्यवस्थेचा विरोध खूप लोकांनी केला. बुद्धापासून फुले, शाहू आंबेडकर, अनेक लोक, कबीर, पेरे रामस्वामी, या सगळ्या लोकांनी जाती व्यवस्थेचा, जातीचा विरोध केलेला आहे. ते म्हणतात तुम्ही जात ही खोटी आहे, कल्पना आहे. त्या कल्पनेला उराशी बाळगून तुम्ही वागणूक करता. त्यामुळे तुम्ही जातीच्या बंधनात आहात किंवा जात निर्माण करत्याच्या खाली आहे असं तुम्ही समजता. ब्राह्मणाला उच्च समजता म्हणजे कल्पनेला उच्च समजता.
ब्राह्मण हा प्रत्यक्षात उच्च नाही आहे, शुद्ध किंवा पवित्र नाही आहे. कल्पना तुमच्या डोक्यात त्यांनी भरवली की आम्ही उच्च आहोत, आम्ही पवित्र आहोत, आम्ही शुद्ध आहोत. ही कल्पना तुम्ही डोक्यातून काढा. ही चुकीची कल्पना ब्राह्मणांच्या डोक्यामध्ये पण आहे. ते स्वतःला समजतात की आम्ही उच्च आहोत, शुद्ध आहोत, पवित्र वगैरे आहोत. तेव्हा ते शुद्ध पवित्र काहीच नसतं. सगळ्यांचं शरीर सारखंच आहे. कोणाची उच्चता काही त्यांच्यावर दिसत नाही, सारखंच आहे. रंग, रूप याच्यामध्ये काही फार मूलभूत फरक वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे जे उच्च समजणारे आहेत ते पण कल्पनेचे बळी आहेत. त्यांनी ती मूर्खपणाची कल्पना स्वतःवर लादली आणि त्या बंधनात ब्राह्मण सुद्धा आहेत. त्यांना वाटते, त्यांना गर्व वाटतो की आम्ही ब्राह्मण आहोत म्हणजे उच्च आहोत. काही उच्च बिच्च नसतात. सगळे त्यांच्यामध्ये भ्याड लोक असतात, त्यांच्यामध्ये हुशार असतात. सगळ्या जातीमध्ये सारख्या प्रमाणामध्ये गुणवत्ता असते. गुणवत्ता म्हणजे जातीत नाही आहे, शिक्षणामध्ये आहे. जो शिकेल त्याला आपण, तो शिकलेला माणूस आहे त्याचा फरक कळतो. परंतु अशिक्षित माणूस देखील हुशार असू शकतो, शिक्षित माणूस देखील भ्याड असू शकतो. म्हणजे शिकलेले लोक मूर्ख नसतात असं नाही आहे. जे पैशामुळे शिकतात, जातीमुळे ज्यांची सोय झाली ते शिकतात. याचा अर्थ जात आणि शिक्षण याचा संबंध नाही, मेरिटचा शिक्षण संबंध नाही. तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जात ही कल्पना आहे, ती मनातून काढा. जात ही कल्पना आहे, त्याच्यामध्ये उच्चता नीचता नाही आहे. तुम्ही तर डोक्यामध्ये असं म्हणसाल की कुठली जात उच्च आहे, आम्ही खाली आहोत, हे डोक्यातून काढा. मग तुम्ही मोकळे व्हा, मग तुम्ही स्वतंत्र व्हा. ह्या जातीच्या गुलामीमध्ये आपण आहोत. जातीची गुलामी ही मानसिक गुलामी आहे. ती गुलामी मग व्यवहारामध्ये आलेली आहे. आपण जातीप्रमाणे वागतो, जातीत राहतो, जातीत जगतो आणि हे कल्पनेत जगतो आहे. हे असत्य जगणं आहे. हे सत्यावर आधारित जगणं नाही आहे. सत्यावर आधारित जगायचं असेल तर जात डोक्यातून काढा. जात मानू नका, कोणाला उच्च समजू नका, कोणाला नीच समजू नका. कोणीही अस्पृश्य नाही आहे. अस्पृश्यता वगैरे हा मूर्खपणाची कल्पना आहे. ती लोकांवर लादण्यात आलेली आहे. या सर्वांचा विरोध करणं म्हणजे समतेचं जीवन साकार करण्यासारखं आहे. धन्यवाद.